कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या दोन पैकी पहिला विनर आहे जी जोडी आहे ऋषिकेश आणि श्रुती। मी तर एक्सपेक्ट करत होती, ह्याचं नाही माहिती, पण मला माहिती होतं की आम्ही जिंकणार आहे आणि पहिलं आमचं नाव आलं की ऋषिकेश श्रुती तुम्ही विनर आहात। आणि मला ये दुसरी जोडी आहे दीपक आणि प्रणाली। अपेक्षा नव्हती, आम्ही चांगलं केलं ह्याचं सॅटिस्फॅक्शन होतं, पण अपेक्षा अशी नव्हती की आम्ही जिंकणार। आणि आता ऑब्विसली ती गोष्ट जी आपल्याला कोणालाच आवडत नाही। सो बेसिकली नॉमिनेशन्स आता ह्या नॉमिनेशन मध्ये मज्जा, कारण आमच्याच ग्रुप मधली दोन विन होती ना। विनिंग जोडीला आपण एक स्पेशल पॉवर देतो। आज आपल्याकडे दोन विनिंग जोड्या आहेत, ऋषिकेश श्रुती आणि दीपक प्रणाली। तुम्हाला ही स्पेशल पॉवर आहे की एक जोडी तुम्ही नॉमिनेट करू शकता। ओके, तुम्ही आपापसात ठरवायचं आहे, तुम्हाला हवं तर आपापसात बोलून घ्या। कावळा गँगची म्हणजे ती कुठली काहीच विचित्र कारण देऊन क्रिशाने अक्षताला नॉमिनेट करायचं होतं आणि त्याच अग्रेशनच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की त्यांच्या ग्रुपला आम्ही नॉमिनेट करणार। ऋषिकेश श्रुती, तुम्ही कोणाला नॉमिनेट करताय? सो आम्ही अथर्वा आणि अनुश्री नॉमिनेट करतोय। अथर्व दबाव राहतो, म्हणजे बाहेर प्रॅक्टिस करताना एक वेगळं बोलतो आणि आत गेल्यावर एक वेगळंच बोलतो। अथर्व? नाही काय तसं काय नाही। दीपक प्रणाली? अथर्व आणि अनुश्री न्यूज चालू होता, मी बघत होतो, सुभाष दादाला पण वाचता येत नाही, त्यांनी पण जरा बिन अडकता बोलले नाहीत। मग आपल्या अथर्वला वाचता येतं सगळं येतं, तर त्याने अडकाय नको पाहिजे। तो मला ते दिसतच नव्हतं मला पुढं काय, सगळ्यांनाच दिसत नव्हतं अथर्व। तेव्हा मला लिटरली असं झालं की उगाच ते प्रॉम्प्टर वापरला, कारण आमचं सगळं पाठ होतं। ठीक आहे, अडखळत जरी बोलला असता ना तरी ऍटलीस्ट ते एफर्ट्स दिसले असते की ब्रो बाबा पाठ आहे। दीपक प्रणाली, झालंय असं, अथर्व आणि अनुश्री यांना ऑलरेडी ऋषिकेश आणि श्रुतीने नॉमिनेट केलं होतं, त्यामुळे तुम्ही परत त्यांनाच नॉमिनेट नाही करू शकत। तुम्हाला एका दुसऱ्या जोडीला नॉमिनेट करावं लागेल। आपल्या ग्रुपचं नाव नाही घ्यायचंय, पण त्या ग्रुपमधल्या लोकांचं नाव घ्यायचंय। पण त्या ग्रुपमधल्या लोकांमध्ये पण आम्ही बघतो की ज्यांनी खरंच चांगलं नाही केलंय ना त्यांचं आम्ही नाव घेणार। तर रेवती आणि अर्जुन, मी जेवढं बघितलं होतं रेवतीचं, ती पण अडकत होती। ओके, अर्जुन इंट्रोवर्टेड आहे, तो खूप प्रयत्न करतोय, पण सर आता चौथा आठवडा आहे, बेअर मिनिमम इज नॉट गोइंग टू वर्क। ओके, रेवती, अर्जुन? ठीक आहे, नॉमिनेशन इज फाईन, म्हणजे मी माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी घेते त्याची की ते माझ्यामुळे झालं, बट तो कमी नाही पडला का। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।